ओम गणपते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम सरस्वती भ्यो नमः. ओम नवनाथाभ्यो नमः. ओम ओम मच्छिंद्रनाथाय नमः. मच्छिंद्रनाथाला कालिका प्रसन्न झाली. तो पुढे उत्तर कोकणातील हरेश्वर तीर्थाला गेला. तेथे स्नान करून पर्वताला प्रदक्षिणा घालू लागला. त्रिशूल, डमरू आदी आयुध धारण केलेला भगवान शंकराचा पुत्र वीरभद्र मनुष्य रूपात दिसला. तोही गदा तीर्थात स्नानाला चालला होता. दोघांनी एकमेकाकडे पाहिले. वीरभद्राने मच्छिंद्राला परिचय विचारला. त्याने आपण नाथपंथी असून शैली, कंथा, मुद्रा ही आमची भूषणे आहेत. हे ऐकताच वीरभद्राने हेटाळणी करीत म्हणाले, वेद विधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला पाखंडी वृत्तीने राहणारा हा तुझा पंथ काढणारा गुरु महामूर्ख आहे. कोण आहे तो? वीरभद्राकडून गुरुनिंदा व नाथपंथाचा धिक्कार ऐकून मच्छिंद्रनाथाला अतिशय संताप आला. तो म्हणाला, परनिंदा करणारा तुझा गुरु खोटा आहे. तुझ्या दर्शनामुळे मी अपवित्र झालो. आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. हे ऐकून वीरभद्र मच्छिंद्रावर बाण सोडण्यास सज्ज झाला. मच्छिंद्राने त्याला शूरपणाची खिल्ली उडवली. वीरभद्र त्याला दुरुत्तर देऊ लागला. मच्छिंद्र ही शब्दाला झाल प्रतिशब्द देऊ लागला. मच्छिंद्र ऐकत नाही असे पाहून वीरभद्राने धनुष्यातून अर्धचंद्र निर्माण बाण सोडला. ते पाहून मच्छिंद्राने भस्माची चिमुटी घेऊन वज्रमंत्र जपून बाणावर आपला बाण सोडला. त्या क्षणी वीरभद्राच्या बाणाची पीठ झाली. वीरभद्राने नागास्त्राची योजना केली. त्यावर मच्छिंद्राने रुद्राक्ष गरुडास्त्र फेकले. वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. अशा प्रमाणे परस्परावर अधिकाधिक बलवान अस्त्रांची योजना दोघे करू लागले. वीरभद्राने काल्हास्त्र प्रेरित केले. त्याला आव्हान म्हणून मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. सर्व सृष्टीचा प्रलय होणार अशा काळजीने ब्रह्मा, विष्णू, महेश युद्धभूमीवर प्रकट झाले. हे देव मच्छिंद्राला म्हणाले, कलियुग समाप्त होण्याचा अद्याप बराच कालावधी आहे. आत्ताच तू सर्वनाश करू नको. हे ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजले. महाप्रलय काल याच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा उरली. पंचमहाभूते वेगवेगळी झाली. ब्रह्मा विष्णू महेश यांनी वीरभद्र व मच्छिंद्र यांचे हात मेकांच्या हातात देऊन मैत्रीचा सल्ला दिला. मच्छिंद्रनाथाच्या शौर्याची, अस्त्रविद्येची निष्णात असल्याबद्दल स्तुती करून वीरभद्राने मच्छिंद्राला तुझी कोणती इच्छा पूर्ण करू म्हणून विचारली. आपल्याला युद्धात हरवणारा तू पहिलाच वीर आहेस हे कबूल केले. मच्छिंद्राने म्हटले, वीरभद्र मानवजातीवर उपकार करण्यासाठी, मानवाला स्वतःचा उद्धार करता यावा यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथाचे ने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्याला फळ मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले. मच्छिंद्राने तिन्ही देवांना नमस्कार केला. वत्सा, संकटग्रस्त मानवाने माझे स्मरण केले तर मी त्याचे संरक्षण करीन. भगवान विष्णू असा वर देऊन मच्छिंद्राला चक्रास्त्र दिले. मग मच्छिंद्राने भगवान शंकराला नमन केले. शंकराने त्याला त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, तू वाणीने जे शब्द उच्चारतील ते खरे होतील. त्यावर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. अग्नीने अग्निमंत्र, अश्विन कुमाराने मोहिनी मंत्र दिला. सर्व देव मच्छिंद्राला आशीर्वाद देऊन स्वस्थानी जाण्यासाठी निघाले. मच्छिंद्राने मनकर्णिकेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान विष्णू त्यांना कौतुकाने विमानात बसवून वैकुंठाला नेले. तिथे तो वर्षभर राहिला. रोज तो मणिकर्णिकेत स्नान करीत असे. नंतर तो कैलासावर गेला. अशा प्रकारे प्रत्येक देवाच्या सहवासात 7 वर्षाचा कालावधी निघून गेला. 7 वर्षांनी मच्छिंद्र पुन्हा पृथ्वीवर आला. त्यानंतर मच्छिंद्र पश्चिमेकडे वज्रावनात गेला. तेथे वज्र भगवतीचे स्नान आहे. तेथे त्याने 360 गरम पाण्याची कुंडे पाहिली. त्या सर्वात स्नान करून तो मच्छिंद्र त्या मंदिरात गेला. तेथील
पुजाऱ्याला याबद्दल विचारले. पुजाऱ्याने सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला. त्या प्रसंगी तेथे सर्व देव आले. त्यांनी स्नानाकरिता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व प्रत्येकाला आपले नाव दिले. 12 दिवस यज्ञ चालला होता. तोपर्यंत इथे देव इथे राहिले. यज्ञ संपल्यावर स्वस्थानी गेले. कुंडे मात्र ठिकठिकाणी राहिली. आपणही आपल्या नावाचे कुंड तयार करावे असे वाटून मच्छिंद्राने त्रिशूलाच्या साहाय्याने कुंड तयार केले. मग अस्त्रांचा जप केला. त्या क्षणी कुंडात जमिनीतून पाणी उत्पन्न झाले. मग त्याने अग्नी मंत्राचा जप करून एका बाण कुंडात रोखला. त्यावेळी अग्नीने त्यात प्रवेश केला. त्या कुंडातील पाण्याने स्वतःचे स्नान केले आणि वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व म्हणाला, तुला वज्रेश्वरी वज्राबाई का म्हणतात? देवी म्हणाली, पूर्वी वशिष्ठांनी केले त्या हवनाच्या वेळी इंद्र आला तेव्हा तिथे बसलेल्या ऋषींनी त्याला आदर राखण्यासाठी उत्थापन दिले नाही, म्हणून इंद्राने त्यांच्यावर रागाने वज्र फेकले. परंतु दशरथी रामाने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्या दर्भात मी प्रकट झाली व ते ऋषीवर सोडलेले वज्र गिरून टाकले. इंद्राने आपले वज्र परत यावे म्हणून रामांची प्रार्थना केली. रामाने वज्र परत दिले व माझी येथे स्थापना केली. रामाने स्थापन करतेवेळी भोगावतीच्या थंड पाण्याने स्नान घातले. त्यानंतर आज मला तू पुन्हा भोगावतीचे पाण्याने स्नान घातलेस, तेही गरम पाण्याने. गरम पाण्याची भोगावती कायम ठेवलीस. अशा रीतीने वज्रावतीने आपले स्थान महात्म्य सांगितले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथ उत्तर भारताकडे निघाला. ओम श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.